पूजा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर हा व्हिडिओ आहे धनत्रयोदशीच्या दिवशीचा। तर यावेळेस याआधी मी कधी ही पूजा केली नव्हती आणि कधी रांगोळी काढली नव्हती। ते फर्स्ट टाइम मी रांगोळी काढली आहे आणि ती आमच्या कृष्णाईने थोडीशी पुसलेली आहे। लक्ष्मीचे जे पाय होते तेच त्याच्या पायातून पुसली गेली। सो मी काही ती रिपेअर केली नाही कारण की खूप उशीर होत होता पूजेसाठी। आणि ही पूजा मी पहिल्यांदा करते आहे कारण आधी कधी मी माझ्या माहेरीसुद्धा ही पूजा कधी मी पाहिली नाही मम्मीला करताना, आणि सासरी पण कधी कुणाला अशी पूजा करताना पाहिली नाही। पण आता यूट्यूबमुळे सगळं सोपं झालं आहे आणि मी ही पूजासुद्धा यूट्यूबमध्ये पाहूनच करते आहे आणि यापुढे नेहमी मी ही पूजा करणार आहे। तर काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण की पहिल्यांदाच मी अशी पूजा करते आहे। मी नेहमी लक्ष्मीपूजन करायचे, पण धनत्रयोदशीची पूजा मी फक्त ऐकली होती पण कधी केली नव्हती। तर यूट्यूबमध्ये बघून मी म्हटलं यावर्षीपासून मी नेहमी आता ही पूजा करत राहणार आहे। आणि पूजा झाल्यानंतर आम्ही आलो होतो पिल्लूच्या पप्पांना कपडे घेण्यासाठी वेस्ट साईड मॉलमध्ये। तर पटकन आम्ही पूजा आवरली आणि वेस्ट साईड मॉलमध्ये गेलो होतो। आणि तिथे गेल्यावर आमच्या पिल्लूची जास्त घाई होती मॉलमध्ये जाण्यासाठी। तिथे पिल्लूच्या पप्पांना काही आवडलं तर नाही, फक्त त्यांना 2 टी-शर्ट आवडले होते ते त्यांनी घेतले, पण ते मी शूट करायचे विसरले होते। पिल्लूला तर काही घ्यायचे नव्हते कपडे, कारण की त्याला ऑलरेडी त्याच्या मामांनी कपडे दिले होते आणि मी सुद्धा त्याला मेशोवरनं एक कुर्ती पायजामाचा ड्रेस घेतला होता। आणि माझ्याकडेही भरपूर आहे ड्रेस, त्यामुळे मीही काही घेतले नाही। पिल्लूच्या बाबांना जीन्स हवी होती पण त्यांना काही ती आवडली नाही आणि बाकीचे कपडे पण त्यांना काही खास वाटले नाही, त्यामुळे त्यांनी ते काहीच घेतलं नाही, फक्त 2 टी-शर्ट घेतले। आणि ते शॉपिंग करताना आम्हाला जाम बोर होतं, पण त्यामुळे मी आणि कृष्ण असं टाईमपास करत बसलो होतो। आय लव्ह यू पण मम्मी। अजून काय? शॉपिंग झाल्यानंतर आम्ही लगेच घरी निघून आलो, कारण आमच्या पिल्लूला फटाकेसुद्धा फोडायचे होते। यावर्षी पहिल्यांदा त्याच्या हातात आम्ही सुरसुरी दिली होती। याच्या आधी तो खूप लहान होता, पण म्हटलं यावेळेस आपण देऊयात त्याला सुरसुरी। त्याचे बाबा कायम होते त्याच्यासोबत फटाके वाजवताना। तर मी या प्रकारे धनत्रयोदशीचे फटाके वाजवले आणि आमचा पिल्लू खूपच खुश होता। आणि त्याच्याकडे आमचं कायम लक्ष होतं, त्याला काही एकट्याला नव्हतं सोडलं, त्याचे बाबा कंटिन्यू त्याच्यासोबतच होते फटाके फोडताना। आणि दुसरे काय फटाके आणले नाही आम्ही, फक्त सुरसुरी आणि पाऊस जो आहे तोच आणले होते फटाके। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद, बाय।